संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही बातमी आहे। पुढील सुनावणी आता येत्या 4 ऑगस्टला होणार आहे। वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। संतोष देशमुख खून प्रकरणाची पुढील सुनावणी ही 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। सर्वच आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केलेला आहे, तर सरकार पक्षाकडून उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला। एक आरोपी दोषमुक्तीसाठी अर्ज करेल आणि सुनावणी लांबणीवर पडेल, त्यामुळे निर्णय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, सुनावणीच्या वेळी नेमकं काय काय घडलं, काय निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि पुढची सुनावणी कधी? संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांनी दोषारोप पत्र दाखल दोषमुक्तीच्या संदर्भामध्ये अर्ज केलेला होता, त्यावरती मागच्या वेळेस सुनावणी देखील झालेली होती। सरकारी पक्ष त्याचबरोबर जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी देखील म्हणणं मांडलं होतं आणि निकाल राखीव ठेवण्यात आला होता। मात्र आज ज्यावेळेस युक्तिवाद मांडण्यात आला त्यावेळी इतर जे आरोपी आहेत त्या इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला होता। त्यानंतर युक्तिवाद करताना सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की असा एक आरोपी जर दोषमुक्तीसाठी अर्ज करणार असेल तर सुनावणी लांबणीवर पडणार आहे, त्यामुळे या संदर्भात मान्य न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा। त्याचबरोबर आज वाल्मिक कराड याच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भात देखील उज्ज्वल निकम यांनी देखील न्यायालयाकडे मागणी केली होती। मात्र त्यावरती सुनावणी झाली, मात्र निकाल अद्यापही त्या संदर्भात झालेला नाही। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती महत्त्वाची, मात्र पुढील जी सुनावणी आहे ती 4 ऑगस्टला होणार आहे। त्या सुनावणीमध्ये दोषमुक्तीच्या अर्जासंदर्भात जे सर्व आरोपी आहेत त्या सर्व आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जासंदर्भात मान्य न्यायालय काय निर्णय देते याकडे देखील लक्ष आहे। आणि वाल्मिक कराड याची संपत्ती जप्तीच्या संदर्भात विवरण देखील मागवलं गेलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडांची संपत्ती जप्तीच्या संदर्भातला जो निकाल आहे तो 4 ऑगस्टला होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये एकंदरीत सरकारी पक्ष त्याचबरोबर जे आरोपीचे वकील आहेत त्यांच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि जो मान्य न्यायालयाने जो निकाल आहे तो निकाल लवकरात लवकर द्यावा अशा पद्धतीने देखील मागणी करण्यात आली। ठीक आहे सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।